अरे माझा टावेल चोरीला गेलाय. माझ्या गाडीचा आरसा चोरला गेलाय. माझी भांडी चोरलीत. अरे माझ्या गाडीचं चाकच गायब झाले. आता नांगर बी चोरले गेलाय. घरादारावरनं नांगर फिरणार आहे तुमच्या आता. कवा बघणं सांगवले पोलीस कंप्लेंट करूया पण ऐकायलाच तर नाही माझं. आम्ही बी तेच म्हणतोय पण तुझा राहणार आडवा आला ना. अरे जीव तोडून तुम्हाला सांगतोय तांडातल्या लोकांनी चोरी केल्या पण तुम्हाला पटतच नाही. अहो नाही पटणार बापू. यांचा विश्वास यांच्या रानादावर आहे ना. ह्यो काय म्हण रातभर गस्त घालणार पुरावा गोळा करणार आणि मग कारवाई करणार. काय चाललंय हे? इथं जिवंत पुरावा समोर आहे त्याचं काहीच नाही यासनी. अरे ते झालेलं नुकसान काय राणा भरून देणार आहे वय. रानातच ऐकून लई मोठी चूक केली. आला बघा तुमचा राणा. विचारा त्याला विचारा. हो राणाला थांबा. काय झालं असं काय जमले समजे त्यांच्या घरादारावर अंगात फिरायला लागलाय. म्हणजे अहो राणादा अख्ख्या गावात परत चोऱ्या व्हायला लागल्यात. परत चोऱ्या झाल्या म्हणजे तुला काही माहितीच नाही वय. काय जर रानाशी बोलतो मी. रानात तू काय रातभर झोपा काढत होतास काय? हे रातच्याला आमची पोलीस पार्टी गस्त घालत होती. गस्त घालून मी चोऱ्या कशा काय झाल्या? कारण तुम्ही गस्त घालत नव्हता तुम्ही झोपला होता. अरे सगळी पोलीस पार्टी खाऊन पिऊन तिकडे ताणून दिली होती आणि इकडे तुमची घरं साफ होत होती. का पोलिसांचीच गुन्हेगारा साथ आहे का काय? हा बापू तोंडाला येईल ते बोल नका. माननीय परेश पाटील तोंडाच्या वाफा अशाच घालवत नसतोय. राणा तुमची पोलीस पार्टी राज्याला झोपा काढत होती. अरे खरंच झोपा काढत होती. पुरावा आहे तसा माझ्याकडं. दाखवू काय पुरावा दाखवू काय? हे घ्या पुरावा. बघा ते पुरावा बघा. बघा बघितलं. हे असं आहे सगळं. राणा कायम तुला पुरावा पाहिजे असतोय ना व. हा घे की पुरावा आणि कर की तुझ्या पोलीस पार्टीवर कारवाई. हे बघा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्यो माननीय परेश पाटील तुमच्या पाठीशी आता खंबीरपणे उभा आहे. अरे तुम्हाला चोऱ्या रोखता येत नाहीत. अशा पोलिसांना कामावर काढून टाकलं पाहिजे. अरे काय कामाचं आहे तुम्ही आमच्या? हे बघा पोलिसांवर आता विश्वास ठेवण्यात काही पॉइंट नाही. आपल्याला आपली घरं वाचवायची असतील तर कायदा हातात घ्यावा लागेल. अभ्या राणा एक वेळ तू माझा आता जीव घे पण माझ्या गावकऱ्यांच्या भल्यासाठी या चोरीचा स्थडा आता माननीय स्टाईल मध्ये लावणार म्हणजे लावणार. तू मला अडवून तरी दाखव मग बघू. चला रे चला 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 आपल्याला काम आहे. चला 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 लवकर चला चला चला. गावकऱ्यांच्या पाठीशी आता माननीय उभा आहे. चला रे. बघा आपला माल कुठला बघा 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 मी इथं बघ. कुठं आहे सगळं सामान कुठे चोरलेलं? कुठं आहे सामान? अहो मालक का म्हणून गरीबाच्या राशीला लागलायचा? आम्ही नाही तुम्ही लागला आमच्या गावच्या राशीला. काय गावात सगळ्या चोऱ्या केल्या तुम्ही? अहो मालक काय बी चोरी केली नाही. नाही केल्या चोऱ्या? मग चोऱ्या का आम्ही केल्या? अरे याची सायकल चोरीला गेल्या. पाणी तापवायचा पंप चोरीला गेलाय. कुणाच्या घरातला कुकर कुणाचं ते बादली कुणाचं तांब्या सगळं चोरीला गेले. मग आम्ही चोरलं ते? अहो मालक आम्ही मेहनत करतोय आणि मेहनतीचं खातोय. चोऱ्या बिऱ्या कशाला करू? खोटं बोलून कंटाळा येत नाही तुम्हाला? ए गुमान सांग चोरीचा माल कुठं आहे? अरे आमच्या घरात चोऱ्या करून तुमची घरं भरता होईल? नाही मालक
खरंच चोरी केली नाही. चोरीच केली नाही आणि माल कुठला असेल? काय सापड हा काय सापडलं इथं? अहो मगा त्यांना बोंबलून तेच सांगवले. आम्ही चोऱ्या केल्या नाही म्हणलं कसं असलं इथं काय? खरंच आम्ही चोऱ्या केल्या नाही. नाही 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 इथं सापडणारच नाही ना. काय तुम्ही माल चोरी केला किंवा असा तुमच्या पालात लपवून ठेवणार नाही. रातच्याला जिंकून फुकून टाकला असेल. नाही तेवढी हुशार आहे ती. चला हा यासने आता पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. चला उठा. होय तिथं 4 दंडुक पडले का नाही मग कळल चोरी कशी असते ते. पप्या अरे याचं तर पाटकाट सोडायला लावायचं बघ. सोडायचं चला घ्या पोलिसांना. चल. सच्या आधी गाव कसा सगळा शांत होता. तो पप्या आला आणि गावाची सगळी शांततेची वाट लागली बघ. आता आणि काय करून ठेवले कुणास ठाऊक. ते गावात चोऱ्या झाल्यात ना, त्या चोरासने धरून आणायला गेलाय. हा काय गावात चोऱ्या झाल्यात? त्यान कवा? अरे अवध्या तुका पिऊन असतोस काय? अरे गावचा सरपंच आहेस ना? सच्या सरपंच आहे ना गावचा. अरे माझा नाही तर नाही, निदान सरपंच पदाचा तर मान ठेव मर्दा. गावकरी बघितलं काय? हे घ्या. हे खरे चोर आहेत का नाही? तुम्ही नाही तर मग कोण आहे? अजून ह्याचे 4 रट्टे पडले की नाही मग खरं बोलतील. ए तर गावचा सरपंच असताना मारामारीची भाषा करायची नाही. होय मग रातभर का आम्ही हाणत बसायचं काय? हा हे बघ इथं गावचा जायला लागलाय बळी तरी सरपंचाला नाही जाग. एवढं जमत नसेल तर सरपंच पण सोडून दे. मी सोडून देतो, तू होतो सरपंच. हे बघ सोड. त्या चोरांचं काय करायचं? काय करायचं म्हणजे न्याय करायचा. आपण याचे बुकलून काढूया. सुधारणा नाही ती. तू चोरी नाही केली नाही मग चोरी मी केल्या का बापू? चोरी तुम्ही केली? हा? नाही 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 सगळी चोरी केली आणि मी सगळं माल बहुतेक दुकानात लपवून ठेवलाय. येतात समजी बघायला. चला चला सगळी बघायला चला. पप्या सगळे सगळे बघायला. लांबड कशाला लावा लागलाय? अरे ह्यांचा निकाल त्यात लावू की आपण. है ना? मारा मारा रे. ए थांबा. अरे सरपंच इथं आहे ना व. ते गावकरी सगळी या बाजूला. चला सगळी गावकरी. इथं जो बरायचं बाबानो खरोखर तुम्ही चोरी केल्या का सांगा. बघा आता. अरे चोर कधी चोरी केली म्हणून सांगतोय. अरे बघता काय हाना की असणे. काय म्हणतोय? काय सुरू आहे? अहो ही तांड्यावरली माणसं आहेत. यांनी गावात चोऱ्या केल्या असं सगळ्यांचं मन आहे. सनीदा 2 दिवस झाले आपल्या गावात चोरी होत्या बघा. ही चोरट्या आपलं घर साफ करायला लागल्यात. नाही आम्ही नाही आम्ही चोऱ्या नाही केल्या हो. नाही काय नाही. समजा गावाला माहिती आहे तुम्ही चोऱ्या मारा करून जगताय ते. आम्ही मेहनत करून खाते हो. आम्ही चोऱ्या नाही केल्या. बघा बघा सरपंच आहेत यांनी आता मान्य केली ही चोरटी आहे ती. हाना हाना यासने हाना इथल्या इथं न्याय करूया. अरे थांबा. काय चाललंय? आता सनीदा तुम्ही सांगा काय करायचं. जाऊ द्या. या सगळ्याच घेऊन पोलिसात जावा. काय ते पोलीस गस्तीच्या नावाखाली जे झोपा काढतात ती पोलीस. जाऊन आलो बाबा जाऊन आलो पोलीस स्टेशनला. पण तुझा राणादा पोलीस असून काम चुकारपणा करायलाय आणि तो डोसक्याला ताप नको म्हणून केस बी नोंदवून घेण्यात आलाय. आता काय करायचं सांग. आता न्याय आम्ही करणार. सगळी एकत्र गेली तर नोंदवून घेणार ती. पण कायदा कुणी हातात घ्यायचा नाही. जाऊ द्या. बघ हे बघा सरपंच या नात्यानं सांगतो कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही. अंदर घेतला आणि केस झाली तर ते चोर राहतील बाजूला आणि तू समजेत केला जाशील. हा मग जाऊ दे गाडी पोलीस स्टेशनला. हे जाणारच पोलीस स्टेशनला. या समजासने आता पोलीस स्टेशनला घेऊन जातो. बघू कशी तक्रार नोंदवून घेत नाही ते. तू चल पाहिजे घेऊन चला. ए बायानो चला माग. हा नवरा बायकोला पोलिसांनी धरलं तर पोरांना सांभाळणार कोण? जा रे. आता काय करायचं आपण? मालकांच्याकडे जाऊ. मालक वाचवा आम्हाला. आम्ही चोरी नाही केली मालक. आम्ही चोरी नाही केली. आम्ही चोरी नाही केली. हे बघा आता सगळं गावच म्हणते तुमच्या हिनी चोरी केल्या म्हणून. त्याला आम्ही तर काय करणार. हे बघा आता जे काय करणार ते पोलीस करणार. बघा ताई तुम्ही चोरी केली नसेल तर काय बी होणार नाही तुम्हाला. हा
काळजी करू नका तुम्ही. याव द्या, नीट ध्यान दे की मर्दा. आपण मास्तरन बाईकडे जाऊ, त्यांचा नवरा पोलिसात आहे ना. चल चल जाऊ आपण. उद्या त्या पप्प्याने जामच लाडा घातलाय. समजा गाव बी त्याच्या संकट आहे, काय करायचं. हा हे पाठवून दे. होय होय. ठीक आहे. काय करणार साहेब? काल तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेतली नाही, त्या रानावर तुम्ही विश्वास ठेवला. आज साक्षी पुराव्यासकट चोरसनेच घेऊन आलोय. हा, यासनी धरा आणि आमची केस नोंदवून घ्या. नाही का नाही, आता कळेल तुम्हाला. नाही हो, काय गोंधळ सुरू आहे? साहेब नमस्कार. माननीय परेश पाटील, काय झाले, काल रात्री परत आमच्या गावात चोरी झाली हो. आम्ही स्वतः चोरासनी पकडल्याने इथं घेऊन आलोय. आमची केस नोंदवून घ्या आधी आता. बुवा, काल गस्त होती ना? होती साहेब. मग चोऱ्या झाल्याच कशा? अहो आता गस्तीला असणारे पोलीस झोप पकडायला लागल्यावर चोऱ्या होणारच की. हो काहीतरी बोलू नका. रुपाली. नाही सर. नाही काय, हे बघा साहेब पुरा हाय की नाही. हे बघा साहेब, आहेत की नाही, हीच दोघं आहेत की नाही. बघा तुम्हीच आहे ना मॅडम. मी काय साहेब, हा साहेब हे बघा, यात राणा कुठे दिसत नाही. तो तरी ह्यांच्यापेक्षा बिलंदर आहे. यासनी ड्युटीला नेऊन तो घरातून झोपा काढत असणार. नाही नाही, राणादा तसा नाही. राणादा एकदम नाही. हे बघा साहेब, तुमचं पोलीस आहेत त्यांनी अजिबात बरोबर काम करत नाहीत बघा. अहो साहेब, चोरांना पकडायची पाळी आता आमच्यावर आल्या आणि गावचं नुकसान झालं ते वेगळंच. राणा मोठ्या तोंडाने बोला होता की गावात आम्ही गस्त घालतोय म्हणून गावची लोक आरामात झोपली होती आणि त्या संधीचा फायदा घेऊन ह्या लोकांनी चोऱ्या केल्या. साहेब यासनी चांगलं रट्ट द्या आणि आम्हा सगळ्यांनी नाही द्या बघा. हा, पोलिसांचं नाक कापतोय हा राणा. हा साहेब. राणा कुठं आहेस तू? घरलाय मी. काय झोपा काढतोयस का काय घरात? नाही. हे बघ, ताबडतोब हजर राहायचं इथं. वय साहेब, लगेच निघतो. हे चला तिकडे बसा. बरं तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. येते. अंजली थांबा. हळूहळू अंजली अंजली वाचवा आम्हाला. काय झालंय? अहो आमच्या नवऱ्याने पोलिसात धरून नेले. का? अहो खोटा आळ घेतला आमच्यावर. कसला आळ? अहो आम्ही चोऱ्या केल्या नाहीत, तरी बी आमच्या नवऱ्याने मारझोड करून पोलिसात नेले, जेलात टाकणार आहेत म्हणलं. काय करायचं तुम्हीच सांगा आता. कोणी? तुमच्याच गावातील माणसं आहेत. ताई लवकर चला, तर घेऊन जातील बघा ते लोक. चला बरं बरं आपण बघू. चला चला. द्या, झाली का मीटिंग? कुठली राव, त्या पोलीस स्टेशनला काय होते कोणाच ठाऊक. राणादा आहे म्हटल्यावर काळजीचं कारण नाही, होते सगळे ठीक. अरे पण आपलं गाव तंटामुक्त गाव आहे, त्याचं काय? अरे मिंच्या, अरे ह्यो तंटा कुठं आहे, चोरी आहे त्या. आणि ही माणसं गावाबाहेरची आहेत. अवधूत भाऊजी नमस्कार वहिनी. नमस्कार. अहो हे सगळं काय चाललंय? अहो ही तांड्यावरची माणसं इथं जगायला आल्या तर नीट जगतील का नाही? गावात चोऱ्या बऱ्या करत फिरलेत म्हणा. नाही नाही, यांनी चोऱ्या नाही केल्या आहेत. अहो सगळं गावामध्ये यांनी चोऱ्या केल्या. अहो मी खरंच चोऱ्या नाही केल्या. हो हो, अहो माझा विश्वास आहे यांच्यावर. आपण यांना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊया. वहिनी तुम्ही पडू नका याच्यात. अहो सगळं गाव एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला असं होऊन बसेल. अहो पण भाऊजी यांचं पोट हातावर आहे. यांना उगाच असं चोरी केली म्हणून त्रास देणं ते मला बरोबर वाटत नाहीये. अहो पण चोरी केली नसेल तर घाबरायचं कारणच नाही. हा, आणि राणादा आहेच की पोलीस स्टेशनात. हे बघा, राणादा कुणावर अन्याय होऊ देणार नाही, निवांत राहा तुम्ही. अहो हो, पण आता यांना जो त्रास होतोय आणि यांचा वेळ वाया जातोय त्याचं काय?
आज काम नाही केलं तर उद्या कसं खाणार आहे? ते काही नाही, मी यांना घेऊन पोलीस स्टेशनला जातो. चला. बस आता बसा साहेब. हे बघ, हे समजे चोर आणल्यात, माझं अख्खं गाव साक्षीला आहे. हा. हो साहेब, मी बघितलंय यांना चोरी करताना. हा, हे पण. ए केली का बाबांनी तुम्ही चोरी? अहो साहेब, ह्यासनी काय विचारलंय? हा, माझं अख्खं गाव सांगायला नवं. काय आता कसली वाट बघायला तुम्ही? अहो परेश पाटील, या कामगारांचं म्हणणं पण आपण ऐकून घ्यायला पाहिजे. म्हणजे गावावर विश्वास नाही तुमचा? बुवा, सगळं गाव म्हणतंय या माणसांनी चोऱ्या केलीत, मग कशाला चौकशी? ते आता गुन्हा कबूल करून घ्या. सांगितलंय तेवढं करा बुवा. ए केली का रे बाबांनी चोरी तुम्ही? बुवा, कबूल करून घ्या. मुकुंद, हा सर. यांना 4 फटके दे, म्हणजे खरं बोलतील. आणि तुम्ही जावा, बाहेर थांबा. चला. थांब रे बाहेर. अरे घे, गुन्हा कबूल करून घे. ए काय झालं? घे की कबूल करून. खरं सांगा रे, तुम्ही चोरी केली आहे का? अरे मग या बघितलं, हे आले बघा. साहेब कुठं होता? साहेब ड्युटी संपून घरला गेलो होतो, लगेच चालू. ते रुपाली आणि मुकुंद कधीच पोचले. आणि तू ह्या चोरट्यांकडून गुन्हा कबूल करून घे. मग आम्ही चोऱ्या केल्यात काय? हा, तू शांत व्हा पहिलं. ते बघा, खरं खरं सांगायचं, तुम्ही चोरी केली आहे काय? नाही, आम्ही चोरी नाही केली. नाही, माणसं जनावर पाणी वाचून तडपडून मारलं तिकडे. अहो दुष्काळ पडला आमच्याकडे. अहो चोऱ्याच करायच्या असतं तर इकडे कशाला लागतो? आम्ही चोरी नाही केली. माझ्या बायका पोरं शपथ नाही होत. नाही हो साहेब, ते चोरी नाही केली. हा ठीक आहे, ठीक आहे, शांत बसा. साहेब चोरी नाही केली म्हणते. अरे चोर कधी चोरी केली म्हणून सांगतो का? 4 दंडूक हाण म्हणजे कबूल होती. पण साहेब ते हे तुझा, आणि आता कुणाला आज सोडायचं नाही. गुन्हा कबूल होईपर्यंत कुणाला आज सोडायचं नाही. बुवा, तुम्ही गुन्हा कबूल करून घ्या. साहेब, अहो हे ज्युनियर पोलीस आहेत, जरा त्याची लायकी ठेवा की. तुमच्याशी उलट बोलायची लायकी आहे रानाची. तुम्ही गेला तरी चालेल, आम्ही करतो पुढचा तपास. होय काय? चालते चालते, येतो आम्ही. हा, याच जरा बघा आता खात्यात. चला बापू. वॉचमनची ड्युटी दिल्या साहेबांनी, ती तर नीट करा, नाहीतर पोलीस स्टेशन मध्ये चोरी व्हायची. मी असल्यावर गावात चोऱ्या होणारच नाही असं म्हणलं होतंस ना राणा? बापू काय आहे, अडाण्याना आणि लायकी नसणाऱ्यांना भरती करून घेतले ना. कसं होणार पोलीस स्टेशनाचं कुणाच ठोक. चला, हे चला रे, चला बाबू, चला. पप्प्या, अरे गावातल्या समध्या वस्तू आपण चोऱ्यात आणि घरात ठेवल्यात. अरे कुणाला समजलं तर काय करायचं? अरे बाराच्या भाव जाऊ आपण. बापू काय होत नसते हो. एक काम करा, ते धान्य बिन्य आहे की नाही ते समजा दुकानात नेऊन ठेवा आणि बाकीच्या वस्तू टाका इकून, तेवढं पैसे राहतील 4 गाठीला. अरे प्रकरण हांगलट येईल. बापू मी सांगितलं ना काय होत नसते म्हणून.
माननीय परेश पाटलाचा विषय हार्ड आहे, तुम्हाला माहिती आहे ना? निघा निघा निघा, मी सांगितलं ते करा. निघा निघा निघा.